2017 दोन नमस्कार. मी राजेंद्र आनंदराव भांगरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखडवाडी, केंद्र देवठाण, तालुका अकोले. तर आज आपण 2018 या वर्षातील इयत्ता 8वी ची प्रश्नपत्रिकेतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील काही प्रश्नांची आपण थोडक्यात उजळणी घेणार आहोत. तर सुरुवात आपण प्रश्न क्रमांक 26 पासून करूया. तर एक पहिला प्रश्न आहे, तो एकदा चांगला वाचून बघा बरं. सर्वांना दिसतंय ना? आवाज येत नसेल तर तसं सांगा, थोडंसं मोठ्यानं बोलायला. तर बघा, प्रश्न मी वाचतोय आता. 1ला टाळी, 3ला पळा, 5ला थांबा, 7ला बसा, याप्रमाणे सरांनी मुलांना सूचना दिली. तर खालील सूचनांचे निरीक्षण करून बसण्यापूर्वी टाळी वाजवली असे किती वेळा झाले आहे? म्हणजे ह्या ज्या सूचना आहेत, या सूचनांसाठी या ठिकाणी अंकांचा वापर केलेला आहे. तर बघा, आपण या ठिकाणी बघा, 1ला टाळी, 3ला पळा, 5ला थांबा, 7ला बसा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. तर खालील सूचनांचे निरीक्षण करून बसण्यापूर्वी टाळी वाजवली. तर बसणं म्हणजे किती? 7 नंबर. आणि त्याच्या पूर्वी टाळी वाजवली म्हणजे किती? 1. आपल्याला फक्त ही जी अंकमालिका दिलेली आहे, तर या अंकमालिकेमध्ये फक्त 17 किती वेळा आले एवढेच मोजायचं आहे. आता बघूया, मोजू आपण. हे 71 हे पकडायचे नाही त्याच्यामध्ये. इथं बघा, 1 नंबरला 17 आलेले, बरोबर. नंतर पुढे जाऊया आपण. इथे पण 17 आलेले आहेत. इथे 15 आहे, इथं 13, इथे 17 आलेले बघा. इथे पण 17 आणि इथे पण 17. मग आता किती वेळा 17 आले ते मोजा. 1, 2, 3, 4 आणि 5 वेळा 17 आलेले आहेत. म्हणजे पर्याय नंबर 2 हे त्याचं बरोबर उत्तर असेल. समजलं? म्हणजे फक्त आपल्याला 17 शोधायचे होते. आणि यात एक काळजी काय घ्यायची, की काळजीपूर्वक 17 कुठं आहे ते बारकाईने बघायचे आणि मग ते उत्तर व्यवस्थित द्यायचं. कारण काय होतं, कधी-कधी एखादा 17 मिस होतो किंवा 71 17 सारखा मोजला जातो आणि मग आपलं जे उत्तर आहे ते चुकतं. कारण पर्याय बघा, सगळे 1-1च्या फरकाने कमी जास्त दिलेले आहेत. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक हे काम करायचं. आता पुढे जायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक 27 कडे. हा प्रश्न वाचा. त्यातला काही भाग आहे त्याला मी थोडंसं हायलाइट करून देतो म्हणजे तुम्हाला वाचायला सोपं जाईल. एवढा भाग मी हायलाइट करून दिलाय. बघा आता, हा प्रश्न एकदा चांगला वाचा आणि शेवट एक बघा, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. 2 अचूक पर्याय निवडा. वाचला सर्वांनी? याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते बघायचे आपल्याला. बघा, ना, च, द, वा, ज्ञा, र, न एवढी अक्षरं आहेत आणि या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द अगोदर तयार करायचा आहे. बघा, इथपर्यंत आपण सुरुवातीला बघूया. तर ज्ञान सुरू होणारा शब्द येतो बघा, बरोबर. त्याला जोडून न लिहूया, ज्ञान. हे बघा, दोघांचं काम संपलं. आता पुढे काय आहे? एक वाद नावाचा शब्द तयार होतो, मध्ये काय मग रचना. ज्ञान, रचना, वाद. हा शब्द तयार झालेला आहे. आता त्याच्या पुढे जायचे आपल्याला. पुढची काय सूचना आहे? त्या शब्दात मधोमध येणाऱ्या, बघा, मधोमध येणाऱ्यापर्यंत आपण काम करूया. आता बघा, दोन्ही बाजूने सारखी अक्षर सोडून मध्यभागी कोणतं अक्षर येते?
तर च हे अक्षर मध्यभागी येतं, बरोबर. आता त्याच्या पुढे मुख्य उत्तराकडे जायचंय आपल्याला. तर अक्षराच्या लगतचे पहिले अक्षर कोणते? अक्षराच्या लगत. आता बघा, बरेच मुलं फक्त ना सांगतील आणि ह्या पर्यायाला बरोबर करून मोकळे होतील. पण इथं सूचना आहे बघा, 2 अचूक पर्याय निवडा. ही सूचना काळजीपूर्वक वाचायची. आता इथं ना हे आपल्याला सापडले, पण लगतचे म्हणजे अगोदर पण असू शकतो आणि नंतर पण असू शकतो. मग इथं नंतरचा आपल्याला सापडलाय. मग अगोदरचा हा र आहे. मग र आणि ना हे 2 उत्तर याचे आपल्याला इथं आलेले आहेत. या ठिकाणी कोणता शब्द तयार झाला? ज्ञान रचना वाद. आणि त्या शब्दात मधोमध येणारं अक्षर कोणतं? च. आणि त्याच्या लगतचे हे 2 अक्षर र आणि ना. पर्याय नंबर 2 आणि 3 ही त्याची बरोबर उत्तरं आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. प्रश्न क्रमांक 28. ही अक्षरमाला इंग्रजीतली 5 पाचच्या गटांना अक्षर असं सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये झेड नसतो. प्रश्न वाचा. दिलेल्या अक्षर मालिकेवरून जर PEN बरोबर 35 आहे, बॉल पेन बरोबर 62 आहे, तर पेपर बरोबर किती? आता इथं हे जे अक्षर आहे आणि हे अंक आहे किंवा संख्या आहे म्हणून त्याला आपण, तर यांचा काहीतरी संबंध आहे. तो संबंध शोधायचा आहे आपल्याला. नेमकी ह्या पेनसाठी 35 का घेतले आणि बॉल पेनसाठी 62 का घेतले, तर ते शोधायचे आपल्याला. तर वर संख्या अक्षर मालिका आहे, तर त्या अक्षर मालिकेचा आणि याचा काहीतरी संबंध आहे, तो आपल्याला शोधावा लागेल. आपल्या सगळ्यांना माहित आहे की ही जी अक्षर मालिका आहे, तिला जर क्रमाने नंबर जर दिले, तर त्या नंबरमध्ये पी किती नंबरला येतो बघा. इकडे बघा, इथे लिहितो मी PEN. चला, पीचा नंबर लिहूया आपण. इकडे बघा, पी किती नंबरला आलाय? 5, 10, 15 आणि 16 नंबरला. ओके. त्यानंतर ईचा नंबर आहे 5 नंबर आणि एनचा नंबर आहे 5 नंबर, 10 आणि 4 14 नंबर. आता याचा आणि या 35चा काहीतरी संबंध आहे, तो शोधायचा आहे आपल्याला. हे 16, 5 आणि 14 आणि 35 यांचा काय संबंध येऊ शकतो? तर या तिन्ही संख्यांची जर बेरीज केली तर ती येते 35. काय केलं, साधा आपण पीचा नंबर शोधला अक्षर मालिकेतला, ईचा नंबर शोधला या अक्षर मालिकेतला, एनचा नंबर शोधला अक्षर मालिकेतला आणि त्या नंबरची बेरीज केली, ती आली 35. आता पुढे जाऊया आपण बॉल पेनकडे. वर लिहितो मी. बॉल पेन. चला, पीचा नंबर 2, एचा नंबर 1, एलचा नंबर किती आहे? 12. पुन्हा एलचा नंबर इथं खाली लिहितो 12. पुढे पीचा नंबर मग शोधला होता आपण 16. ईचा नंबर किती आहे? 5 आणि एनचा नंबर किती आहे? 14. बघा, एवढ्यांची जर बेरीज केली 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 12 अधिक 16 अधिक हे खालचे 12 अधिक 5 आणि हे 14. बघा, 2 आणि 1 3, 12 आणि 3 15, 15 आणि 16 31, 31 आणि 12 43, 43 आणि 12 48 आणि 4 58 आणि 14 62. म्हणजे यावरून आपल्या लक्षात आलं की पेपर मधील सुद्धा प्रत्येक अक्षराचा क्रमांक घ्यायचा आणि त्या क्रमांकांची बेरीज करायची. आता बघा, पेपरचा पी आहे, किती नंबरला येत होता? 5, 10, 15 आणि 16 नंबरला पी आहे. प्लस ए 1 नंबरला आहे. पुन्हा पी 16 नंबर प्लस ई आहे किती नंबरला बघा? 5 नंबरला. आणि आर किती नंबरला आहे? 18 नंबर, बरोबर. बघा, आरचा नंबर 5, 10, 15, 16, 17, 18. ओके. आता एवढ्यांची बेरीज करायची आपल्याला आणि ती बेरीज म्हणजेच आपलं योग्य ते उत्तर राहील. आता ही बेरीज थोडीशी काळजीपूर्वक करायला लागेल. 16 आणि 17, 17 आणि 16 33, 33 आणि 5 38, 38 आणि 18 56. 56 इज द राईट आन्सर.
बघा पाहून घ्या एकदा कसं केलं ते. बरोबर. बघा हे 56 उत्तर कसं आलं बघून घ्या. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता. प्रश्न क्रमांक 29. आता हे पण त्या अक्षर मालिकेवर आधारित प्रश्न आहे हा पण. इथे बघा DO इज इक्वल टू 33. DO बरोबर 33. कम बरोबर 68. तर रन बरोबर किती? इथं सुद्धा तसा संबंध आहे. थोडासा विचार करावा लागेल आपल्याला फक्त. या अक्षर मला दिसेल म्हणून थोडस खाली घेतलेले. आता डीचा नंबर घेतला की ते 4 नंबर आहे. ओके. आणि ओचा नंबर घेऊया आपण, किती येतो? 15 नंबर आहे. आता बघा 15 आणि 4 यांचा कोणती गुणाकार केला, बेरीज केली, वजाबाकी केली तरी 33 येत नाही. आता इथं थोडासा वेगळा विचार करावा लागेल. ओके. पुढचा विचार काय करता येईल? आपल्याला जसे इकडून नंबर देता येतात ना, तसे इकडून सुद्धा नंबर देता येतात. आपण इकडून जर नंबर दिले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे उलट्या क्रमाने नंबर द्यायचे. एक नंबर आहे पाहिला ना. आता हे उलट्या क्रमाने नंबर द्यायचे आपल्याला. चला 2 चा नंबर किती येतो शोधू आपण. 5 5 10 5 15 तो 15 5 20 21 आणि 22. डी चा नंबर येतो पाठीमागून 22. ओके. पाठीमागून नंबर दिलेले आपण इकडे. मग ह्या डी ला आला 22 नंबर. आता ओचा नंबर शोधायचा. बघा हे 5 आणि 5 10 आणि हा 11. आता बघा बरं 22 आणि 11 यांची जर बेरीज केली तर किती येते ती? 33 बेरीज येते बघा. बरोबर. आता कमचं सुद्धा तसंच आहे. कम मध्ये सुद्धा चला आपण तसा त्याला नंबर देऊन पाहूया. 68 येतात का नाही पाहू. आणि याला जो नियम बसला तोच याला पण बसला पाहिजे, तरच आपण केलेली कृती बरोबर असेल. आता चला सी कडे जाऊ. 5 आणि 5 10 5 15 20 21 22 23. सीचा नंबर येतो 23 प्लस इकडे ओचा 11 नंबर आला तर बघा तो परत बोलायची गरज नाही. आता एम साठी 5 आणि 5 10 11 12 13 आधी ई साठी बघा आता कोणता आहे? 5 आणि 5 10 आणि 5 15 5 20 आणि 1 21. आता याची बेरीज करून बघायची. या चारही संख्यांची बेरीज जर 68 आली तर आपण हा जो नियम शोधला होता तो याला लागू होतो, म्हणजे तो नियम बरोबर आहे. चला 23 आणि 11 34 होतात. 34 आणि 13 होता 47. 47 आणि 61 होता 68. हे आपण शोधलेला नियम बरोबर आहे. मग आता आपल्याला रनकडे जायचंय. चला रनकडे जाऊया आपण. RUN. चला पाठीमागून शोधायचं बरं का. नाही तर बघ इकडे या दोघांना नियम पाठीमागून लावायचा आणि त्याला पुढून लावायचा, हा नियम चालणार नाही. त्याला रन शोधूया पाठीमागून. 5 6 7 आणि 8. चला R चा नंबर आहे 8. U चा नंबर किती आहे? नंबर 5. आणि N चा किती नंबर आहे? 5 आणि 5 10 11 आणि 12 नंबर आहे. बघा बरं बेरीज करून यांची किती होते? बेरीज करून बघा. 8 आणि 5 13 13 आणि 12 25 ही त्यांची बेरीज येते. 25 is the option, the right answer. Option number 4 is the right answer. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर यायचं. समजलं? या पहिल्या उदाहरणामध्ये काय केलं होतं आपण? डावीकडून क्रमांक दिले होते अक्षरांना आणि
29व्या प्रश्नामध्ये आपण काय केले, उजवीकडून 1, 2, 3 असे क्रमांक दिले, तेव्हा आपल्याला तो गुणधर्म सापडला. चला आता पुढे जायचंय प्रश्न नंबर 30 कडे. आता याला काही अक्षरमालेची गरज नाही. आता हे एवढं वाचत बसायचं नाही. काय आहे ते वाचत बसायचं नाही, कारण त्यात वेळ वाया जाईल आपला. पण फक्त काय करायचं, या अक्षर समूहात ग नंतर लगेच न येतो. ग नंतर लगेच न येतो, एवढंच वाचायचं फक्त सुरुवातीला. ग नंतर न असं लिहून घ्यायचं. ग नंतर न येतो. ओके. परंतु आता पुढचं वाचायचं. परंतु ग पूर्वी लगेच र येत नाही. इथं तुम्ही र लिहा, परंतु त्याच्यावर काय करा, काट मारा. आपल्याला रगण असा शब्द नको. गण पाहिजे, परंतु त्याच्या आधी र नको. आपण गण कोणकोणते शोधून पाहूया आधी. बघा इथं गण आहे. ओके. सावकाश जायचं, घाई नाही करायची. बघा इथे एक गण आहे. इथे पुढे बरं, इथं न घे, हे चालणार नाही. हे गण आहे. हे न घे, हे पण नाही घ्यायचं. इथं बघा गण आहे, इथं पण. इथं पण गण आहे. इथे पण गण आहे. ओके. आणि मग तुम्ही लगेच मोजायचं नाही, 1, 2, 3, 4, 5, 6 6 वेळा, मग लगेच त्यात पर्याय जाऊ देतो. तर आता आपल्याला यातले र अगोदर किती वेळा आले त्याच्यात, तर ते आपल्याला डिलीट करून टाकायचे. बघा ह्या गणच्या आधी इथं र आलाय, हा पर्याय इथं हे चालणार नाही आपल्याला, आपल्या कामाचं नाही ते. या गणच्या आधी ह आलाय बघा, इथं आलाय का नाही ह, मग हे आपल्याला चालेल. ओके. त्यानंतर ह्या गणच्या आधी काय आहे, न आहे, हे पण आपल्याला चालेल. आपल्याला फक्त काय नकोय, र नकोय आपल्याला फक्त. इथे बघा आता गणच्या अगोदर काय आहे, र आहे, मग हे आपल्याला चालणार नाही, कारण आपल्याला सूचना तशी दिलेली आहे की ग पूर्वी लगेच र येत नाही. बघा गच्या अगोदर र आलाय, ते चालणार नाही आपल्याला. इथं बघा ह आलेला आहे, चालेल, आणि इथं द आला, हे पण चालेल. किती चालणाऱ्या गोष्टीत आपल्याला 1, 2, 3 आणि 4. 4 म्हटलं की 4 नंबरचा पर्याय गोल करायचा का, तर 4 वेळा कुठे ते बघायचं. कुठे 4 पर्याय नंबर 2 ला आहे, तो पर्याय नंबर 2 चा गोल रंगायचा. परत एकदा ही सूचना वाचून घ्या. हे वरचं वाचत बसायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही. तर काय करायचं, खाली जी माहिती दिलेली आहे, तर त्या माहितीचे काही पाठ करायचे, आणि त्या ज्या सूचना आहेत क्रमाने इथे लिहून घ्यायच्या, आणि मग काय शोधायचे ते वर शोधायचं. मग आपल्याला रगण नको होतं, गण हवं होतं, पण र नको होता, म्हणून आपण हे 2 त्यातून वजा करून टाकले. चला क्वेश्चन नंबर 31 कडे जाऊ आपण. प्रश्न नंबर 31. आता हे 31 ते 35 म्हणजे सगळे प्रश्न 5 आहेत ते, आणि सगळ्यांसाठी एकच सूचना आहे की गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. बघा गटात न बसणारे पद म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये 4 पर्याय आहेत, आणि त्या 4 पर्यायापैकी 3 पर्यायांचा एक गट आहे की तो बरोबर आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे, परंतु एक मात्र त्या संबंधामध्ये बसत नाही. आता हे 4 पर्याय वाचा. प्रश्न 31 मध्ये चैत्र गुढीपाडवा आहे, अश्विन दसरा आहे, भाद्रपदचा संबंध नागपंचमीशी दिलेला आहे, फाल्गुन आणि होळी पौर्णिमेचा संबंध दिलेला आहे. तर यावरून तुमच्या काय लक्षात आलं की सुरुवातीला दिलेले आहेत मराठी महिने, आणि त्याच्या पुढे आपल्या भारतामध्ये साजरे होणारे सण आहेत. तर बघा चैत्र गुढीपाडवा हा सण चैत्राच्या पहिल्या दिवशी आपण साजरा करतो. अश्विन महिन्यामध्ये दसरा हा सण साजरा करतो. भाद्रपद महिन्यामध्ये नागपंचमी हा सण आपण साजरा करतो, असे इथं दिलेले. तर विचार करून बघा, फाल्गुन मध्ये होळी पौर्णिमा आपण साजरी करतो. आता नागपंचमी हा सण जो आहे तो कोणत्या महिन्यात साजरा करतात, श्रावण महिन्यामध्ये. मग इथं भाद्रपद ऐवजी काय पाहिजे होतं, श्रावण असतं, तर ती जोडी बरोबर असते. म्हणजे 3 नंबरचा जो पर्याय आहे या ठिकाणी या गटामध्ये ते बसत नाही, कारण ते चुकीचे सण आणि महिना आहे. समजलं. तर अशा प्रकारे आपण आपल्या मराठी महिन्यामध्ये कोणकोणते सण साजरे करतो त्याची यादी आणि त्या महिन्याचं नाव असं तयार केलं, तर त्याच्यावर जर प्रश्न आला तर कधीच आपला चुकणार नाही.
चला 32वा प्रश्न, गमतीशीर प्रश्न येतो. त्या प्रश्नामध्ये काय गंमत आहे ते बघू आपण नंतर. एकदा हे पर्याय वाचून घ्या. बऱ्याच जणांच्या लक्षात पण आलं असेल यात वेगळं काय आहे ते लगेच पाहिल्याबरोबर काही मुलं सांगतील. झालं वाचून? 4 पर्याय एयू, आयएम, जीओ आणि ईपी. ओके. सगळ्यांचं वाचून झालेलं आहे. चला आपण पाहूया. एयू, जीओ, आयएन, ईपी. प्रथम दर्शनी पाहिल्यानंतर असं लक्षात येतो की हे काय आहे, इंग्लिश मधलं कॉन्सोनंट टाईप वॉवेल आहे. वॉवेल आहे. आणि हे सुद्धा काय आहे, वॉवेल. म्हणजे स्वर स्वर आहे दोन्ही पण. ओके. इथं बघा बरं, हा स्वर आहे का? हा स्वर नाही आणि हा काय आहे, स्वर आहे. म्हणजे हे व्यंजन आणि स्वर आहे, कॉन्सोनंट आणि वॉवेल. इथं पण बघा, हे काय आहे, वॉवेल प्लस कॉन्सोनंट. आणि हे काय आहे, वॉवेल प्लस कॉन्सोनंट. तिन्ही जोड्यांमध्ये जर पाहिलं तर एकामध्ये स्वर आहे आणि एक व्यंजन आहे. इथं पण एक स्वर व्यंजन, इथं व्यंजन स्वर काय असेल या तिन्ही जोड्यांमध्ये गुणधर्म काय सापडतो की एक व्यंजन आहे, एक स्वर आहे. पण पहिली जोडी अशी की त्याच्यामध्ये दोघंही काय आहेत, स्वर आहेत. त्यामुळे ती जोडी बसत नाही. आता आपण दुसऱ्या प्रकारे विचार करायचा. आता बघा, आपलं एक पहिलं उत्तर झालं होतं, लक्षात ठेवा बरं का. ती जोडी गटात बसत नाही, आपण मागाशी पाहिलं होतं आता एवढ्यातच. आता आपल्याला त्याचा दुसरा विचार करायचा आहे. काय विचार आहे बघा, आपल्याकडे ए टू वाय पर्यंतची अक्षरमाला आहे. त्या अक्षरमालेमध्ये हे किती क्रमांकाचे अक्षर आहे, ते अक्षरांना क्रमांक आपण लिहून पाहूया. बघा, ए आणि यू चा नंबर शोधू आपण. पहिला अक्षरमाला आहे. ओके. आता ए आणि यू चे नंबर शोधायचे आपल्याला. इथंच लिहू आपण. ए चा नंबर 1 आहे. यू चा नंबर किती शोधा? 5, 10, 15, 20 आणि 21. याची लगेच बेरीज करून पाहू आपण, झाली 22. बरोबर. चला आय आणि एम कडे जाऊ आपण. आय चा नंबर किती आहे? 5 आणि हे 4, 9 नंबर. प्लस एम चा नंबर शोधू आपण. 5 आणि 5, 10, 11, 12, 13. 13 आणि 9, 22 झाले. झाले. इथं पण 22 आहे, इथं पण 22 बेरीज झाली. म्हणजे आपलं काम चालू आहे ते योग्य दिशेनं चालू आहे. आता जी आणि ओ कडे जाऊ. चला, जी आहे नंबर 7 प्लस ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला. 15 आणि 7 यांची बेरीज जर गेली तर ती सुद्धा किती येते? 22. आता चौथ्याची जर 22 आली तर आपण करतो ते चुकीचं काय नाही समजायचं. ओके. आता ई ची केअर करून पाहूया आपण. ईला नंबर आहे 5 अधिक टी चा नंबर आहे 5 आणि 5, 10 आणि 5, 15 आणि 16. 15 आणि 6 बेरीज येते 21. या दोघांच्या अनुक्रमांकांची बेरीज 22 आली. या दोघांच्या अनुक्रमांकांची बेरीज 22 आली. या दोघांच्या अनुक्रमांकांची बेरीज 22 आली. या दोघांच्या अनुक्रमांकांची बेरीज मात्र 21 आली. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी चुकीचा आहे, म्हणजे गटात बसत नाही. सुरुवातीला आपण स्वर आणि व्यंजन यांची तुलना केली, त्यावेळेस हा बसत नव्हता. आता अनुक्रमांकांची बेरीज करून पाहिजे तर हा बसत नाही. मग इथं 2 पर्याय या ठिकाणी गटात बसत नाही. ओके. म्हणजे थोडा संदिग्ध प्रश्न होता हा परीक्षेतला. आता क्वेश्चन नंबर 33, 33वा प्रश्न घेऊया आपण. 1210, 3795. 3 नंबरचा ऑप्शन आहे 8129 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 5831. बघा, त्या संख्यांचं निरीक्षण करा.
प्रथम दर्शनी असं दिसतंय, ही संख्या सम आहे, ही संख्या विषम आहे, ही विषम आहे आणि ही सुद्धा विषम आहे. मग पहिल्या क्षणी आपण ही संख्या या गटात बसत नाही असं आपण म्हणू शकतो. आता याला दुसरा एक आणखी क्लू आहे. हा प्रश्न सुद्धा थोडासा संदिग्ध आहे. त्यासाठी पाहूया आपण. तुम्हाला सगळ्यांना 11ची कसोटी माहित आहे. तर ती 11ची कसोटी काय सांगते, की ज्या संख्येतील समस्थानावरील अंक आणि विषम स्थानावरील अंक यांच्या बेरजेयांमधील फरकाला 11ने जर भाग जात असेल तर ती संख्या 11ने विभाज्य असते. आता इथे बघा, या एकाची आणि एकाची बेरीज केली 2 येते. 2ची शून्याची बेरीज 2 येते. 2तून 2 गेला 0 आला. 0 हा 11ने विभाज्य आहे, म्हणजे ही संख्या 11ने विभाज्य आहे. ओके, चला पुढचं घ्या. 3795 मध्ये पण तसंच आहे. हे बघा, 9 3 12, 7 5 12, 12 वजा 12 इथं पण 0 येतात, म्हणजे ही संख्या 11ने विभाज्य आहे. इथे खाली पण बघा, 8 आणि 2 10, वजा 9 आणि 1 10, यांची वजाबाकी 0 येते, म्हणजे ही संख्या सुद्धा 11ने विभाज्य आहे. आता ही संख्या 11ने विभाज्य आहे, तर इथे बघूया आपण. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, त्यांची वजाबाकी 1 येते, समजा ऋण 1 किंवा 1 येते. आता 1 काय 11ने विभाज्य नाही, म्हणजे या संख्येला 11ने निश्चयच भाग जात नाही. म्हणून ही 4 नंबरची संख्या सुद्धा या गटात बसत नाही. हा प्रश्न वरच्या प्रश्नासारखा संदिग्ध प्रश्न म्हणून त्याची गणना केली जाते. परीक्षेला असे संदिग्ध प्रश्न आले तर आपण त्याच्यावर जास्त चर्चा करत बसायचं नाही. आपल्याला जे योग्य उत्तर वाटतं ते द्यायचं आणि पुढे चालत राहायचं. त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नसतो. या 32व्या प्रश्नामध्ये हे आणि हे 2 ऑप्शन होते. याच्यामध्ये हे आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे. चला 34वा प्रश्न घेऊया आपण. वाचा प्रश्न तो. 0.025, 0.0049, 0.0025, 0.000049. आता सगळ्या दशांश अपूर्ण, त्यात वेगळं काहीच नाही. मग सगळे गटात बसतात का मग? तर नाही. का बसत नाही ते बघूया आपण. आता बघा, ही जी संख्या आहे ही 10च्या घाताच्या स्वरूपात जर मांडली तर ती होते 25 गुणिले 10चा ऋण तिसरा घात. आपल्याला गणितामध्ये आहे बघा, 10च्या घाताच्या स्वरूपामध्ये मांडणी करणे. ही संख्या घेतली तर हे होतात 49 गुणिले 10चा ऋण चौथा घात. पुढे 25 आहे बघा खाली, ते पण आपण असंच मांडूया 10च्या घाताच्या स्वरूपात. 10 गुणिले 10चा ऋण चौथा घात आणि शेवट आहे 49. 49 गुणिले 10चा ऋण 6वा घात. दशांशानंतर 6 घरी ऋण 6वा घात घेतला मी. आता तुम्ही म्हणाले याचा काय संबंध आहे? तर संबंध असा आहे, ही जी संख्या आहे 25 गुणिले 10चा ऋण तिसरा घात, ही संख्या आहे कुणाचं तरी घनमूळ. ते कुणाचं आहे? ही संख्या आहे कुणाचं घनमूळ बघा. 25 गुणिले 10चा ऋण तिसरा घात होता ना, म्हणजे ही 0.5 या संख्येचं घनमूळ आहे असं जर लिहिलं ना आपण, तर ही घनमुळात असं संख्या लिहिलं तर याचं उत्तर 0.5 येतं. याचं 25 गुणिले 10चा ऋण चौथा घात. आता याचं घनमूळ निघणार नाही, कारण चौथा घात आहे, म्हणजे त्याचं वर्गमूळ निघेल. ती किती निघेल? किती निघू शकते त्याचं वर्गमूळ? हे बघा, ऋण चौथा घात म्हणजे ऋण दुसरा घात बाहेर येतो आणि 5 गुणिले 10चा ऋण दुसरा घात, बरोबर, म्हणजे 0.05 हे त्याचं उत्तर येईल. पुढे चला इकडं, याचं पण वर्गमूळ काढता येईल. त्याचं 49 गुणिले 10चा ऋण चौथा घात, हे पण तसं 7 गुणिले 10चा ऋण दुसरा घात, आणि हे खालचं आहे वर्गमुळात 49 गुणिले 10चा ऋण 6वा घात. आता ऋण 6वा घात त्याचं वर्गमूळ ऋण तिसरा घात, 7 गुणिले 10चा ऋण तिसरा घात, म्हणजे ही तिघाही पण वर्गमूळ आहेत कुणाची तरी, हे मात्र घनमूळ आहे. म्हणून पर्याय नंबर 1
या गाठामध्ये बसत नाही. बघा इथं 3 दिलंय, म्हणजे तिसरं मुळे आहे, म्हणजेच घनमुळे आहे त्याचं. ओके, चला पुढे जायचे आपल्याला आता. 35वा प्रश्न आपल्याला सोडून द्यायचा आहे, कारण त्याचं उत्तर सापडत नाही. अनुत्तरित प्रश्न आहे. का सापडत नाही सांगतो तुम्हाला बघा. हा त्रिकोण आहे, त्याच्या खाली हा झेड सारखा अक्षर आहे. हा त्रिकोण, हा जर गोल फिरून पाहिला तर हे एन सारखा अक्षर दिसेल मग. नंतर हा जो त्रिकोण आहे तो जर फिरवला तर तो एन पण दिसत नाही, झेड पण दिसत नाही, मध्यभागी दिसतं ते. आणि ह्या त्रिकोणाचं तसंच आहे. म्हणून हा अनुत्तरित प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. अशा प्रश्नांची गुण आपल्याला एकूण गुणातून कमी करून ती परीक्षा तेवढ्या गुणाची घेतली जाते. चला पुढे जायचे. प्रश्न क्रमांक 36. भाषिक ज्ञानावर आधारित हा प्रश्न आहे. मगाशी जसा सण आणि महिने याच्यावर आधारित प्रश्न तो भाषिक ज्ञानावरचाच होता, तसाच हा प्रश्न सुद्धा भाषिक ज्ञानावरचा आहे. तर बघा, वि. स. खांडेकर यांचा संबंध आहे ययातीशी, तर विश्वास पाटलांचा संबंध कोणाशी. आता इथं पुढे 2 अचूक पर्याय निवडा, हे काळजीपूर्वक वाचायचं. बघा, 4 कादंबऱ्यांची नावं आहेत. मृत्युंजय, पानिपत, छावा आणि झाडाझडती. आपल्याला लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या किंवा त्यांची लिहिलेली पुस्तकं ही माहित पाहिजे. आता वि. स. खांडेकरांची यादी सर्वांना माहित आहे. विश्वास पाटलांची कोणत्या 2 कादंबऱ्या आहेत. तर बघा, मी इथं मृत्युंजय, याचे लेखक आहेत शिवाजी सावंत. आणि छावाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. आता तुम्हाला उत्तरापर्यंत मी पोहोचला असाल सोपं एकदम. याच्या 2 कादंबऱ्या आहेत, त्या कोणाच्या आहेत, विश्वास पाटील यांच्या आहेत. ते लक्षात ठेवा. ते मृत्युंजय आणि छावा पण लक्षात ठेवा. मृत्युंजय आणि छावा या 2 कादंबऱ्या शिवाजी सावंत यांच्या आहेत आणि विश्वास पाटील यांच्या पानिपत आणि झाडाझडती या 2 कादंबऱ्या आहेत. अगोदर हे लिहून घ्या 2 आणि हे 2 पण लिहून घ्या वहीमध्ये. तर प्रश्न क्रमांक 37 कडे जायचं आपल्याला. प्रश्न वाचून घ्या. राम, श्याम, जॉन यांच्या 3 जण आहेत बरं, लक्षात ठेवा. 3 मित्र आहेत हे, राम, श्याम आणि जॉन. तर मी सुरुवातीला प्रश्नपत्रिका वाचली तेव्हा मी 2च वाचले होते आणि दोघांनी सोडून पाहिलं. तर असं करायचं नाही, काही सोडवायचं नाही. राम, श्याम, जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती. इथपर्यंतच वाचायचं, पुढे जायचंच नाही. चला, 3 जण आहेत ना, सरासरी दिली बरं का इथे, सरासरी 16 वर्ष आहे. आता त्यांचं एकूण वय काढायचं आपल्याला. तिघांचं एकूण वय किती होईल. सरासरी 16 आहे, 3 जण आहेत, एकूण होते 48 वर्षे. त्यांचं एकूण वय किती झालं, 16 त्रिक 48 वर्ष झाले. तर हे कधी होतं, 5 वर्षापूर्वी. बघा, आत्ताचे त्यांची एकूण वय, आत्ताचे एकूण वय. आता 5 वर्षानंतर म्हणजे आता सध्या प्रत्येकाचं वय 5-5 वर्ष वाढलेलं असेल ना, तर तिघांचे मिळून 15 वर्ष वय वाढले असेल. याच्यात अधिक 15 करायचे, ते किती होतात, 63 वर्षे. म्हणजे आता सध्या तिघांच्या वयांची बेरीज 63 वर्षे. तर त्याच्या पुढे जायचे आणखी आता बघा. तर 5 वर्षानंतर म्हणजे आणखी 5 वर्षानंतर काय होईल बघा. पुन्हा तिघांची वय 15 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे 63 आणि 15 होतात 78 वर्षे वय त्यांचं झालं. तिघांचं मिळून 78 वर्ष वय झालं. तर प्रश्न काय विचारला तिकडे जाऊ आपण. सरासरी किती होईल. आता या 78 ची सरासरी काढायची म्हणजे कितीने भागायचे, 3 जण आहेत ना, म्हणून 3 ने भागायचं. 78 भागिले 3. चला 3 एक 3, 3 दुने 6, 18 झाले ना. 3 26 वर्षे ही त्यांच्या वयांची सरासरी येईल. बघून घ्या कसं सोडवलं मी, कोणकोणत्या टप्प्याने मी या क्रिया केल्या ते बघून घ्या.
मी सुरुवातीला फक्त इथपर्यंतच वाचलं, पुढचं वाचलंच नाही. एकदम गणित वाचलं की काय होतं, गोंधळ होतो डोक्यामध्ये. तो गोंधळ होऊ द्यायचा नाही. ओके, चला पुढे जाऊया आपण. प्रश्न 38 ते 41. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. समसंबंध शोधायचा. आकृत्यांचे प्रश्न सोपे असतात, तर थोडं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. बघा, पहिली आकृती आणि दुसऱ्या आकृतीमध्ये कसा बदल झाला, तसाच बदल दुसरी आणि तिसऱ्या आकृतीमध्ये झाला पाहिजे. निरीक्षण करताय ना सगळे? बघून घ्या चांगलं, सोपं एकदम. हे बघा, हा त्रिकोण वर गेला, हा गोल पुढे गेला, म्हणजे याची फिरण्याची दिशा ही अँटी क्लॉकवाईज आहे. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ती फिरत आहे. पण नुसते फिरत नाही, तर फिरताना गंमतही होते. हा जो पांढरा गोल आहे ना, तो काय करतोय, या त्रिकोणाला त्याचा रंग देऊन जातोय. ते दोघं फिरतात, पण एकमेकाचे रंग सॉरी, हा जो पांढरा ठिपका आहे तो काय करतो, या त्रिकोणाला पांढरं करून सोडते. इथं सुद्धा तसंच होणार आहे बघा. बरं का, आपण डोळ्यापुढे चित्र आणायचे, ते फिरवत नाही बसायचे तिथं. हा जो गोल आहे ना, तो पुढे जाणार आहे, अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे, म्हणजे असं करायला पाहिजे तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. हा गोल इथे जाईल, पण जाताना तो काय होईल, ब्लँक होईल, मोकळा होईल. आणि हा जो चौरस आहे तो इथे येईल आणि तो मात्र पांढरा होईल. अशी आकृती शोधा कुठे येईल. किती नंबरला दिसते तुम्हाला अशी आकृती? पर्याय नंबर 1. बरोबर आहे ना? बघून घ्या. बरोबर आहे. चला पुढे. आता 39वा प्रश्न आहे. थोडासा गोंधळात टाकणारा प्रश्न होता, पण तरी आपण तो सोडू, 2 मार्गाने सोडवतो. पण 14चा 2शी संबंध आहे, 39चा कितीशी संबंध येईल? साधन सोपा जर मार्ग घेतला तर 14 2 ने विभाज्य आहे. 14ला 2 ने भाग जातो. मग 39ला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ही समसंख्या आहे, 14 समसंख्या आहे, समसंख्येने भाग जातो 2 ने 14ला. 39 बघा, अंकांची बेरीज करून बघा, 3 आणि 9 12 होतात आणि 12ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे 39ला 3 ने निशेष भाग जाणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे पर्याय त्याचं बरोबर आहे उत्तर. आता दुसरा कसं आहे बघा. दुसरं असं आहे, हे 14 न मानता मी 1 आणि 4 मानले. काय मानले? 1 आणि 4. 1 आणि 4 यांच्या दरम्यान दोघांच्या मध्ये 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत. 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत. आणि मग 1 आणि 4 यांच्या दरम्यान 2 आणि 3 मूळ संख्या असताना त्यांनी काय घेतलं, त्यातली पहिली लहान मूळ संख्या घेतली. आता मी तोच संबंध 39शी पण लावणार आहे. ते 3 आणि 9 मानले मी. मानले म्हणजे आहेतच ते 3 आणि 9. तर ते 39 असे वाचले नाही. आता 3 आणि 9 यांच्यामध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत? 5 आणि 7 मूळ संख्या. मग आता ह्या दोघांमध्ये कोण जवळ लहान आहे? 5 आणि 7 मध्ये 5 आहे, म्हणून 5 हे सुद्धा त्याचं उत्तर ग्राह्य आहे, बरोबर आहे. म्हणजे हा जो प्रश्न, याचे सुद्धा 2 उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 17चे 72 तर 16चे किती? याचे 2 पर्याय निवडायचे इथं पण आपल्याला. इथं लिहितो 2 पर्याय निवडा. आहे ना, 2 पर्याय निवडायचे आपल्याला. बघा, 17चे 72 तर 16चे किती? आधी काय करू आपण, 17 आणि 72 यांचा संबंध शोधू. मग बघा, 17 गुणिले 4, 17 × 68 अधिक 4 बरोबर 72. ओके.
म्हणजे 17ला 4 ने गुणलं, त्यात 4 मिळवले की 72 येतात. आता पुढे 16 साठी सुद्धा तसंच करू. 16 गुणिले 4 अधिक 4 64 64 4 होतात 68. बघा पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर येतं पहिला पर्यायामध्ये त्याचं 68 हे उत्तर आलं. दुसऱ्या प्रकारे शोधायचे आपल्याला. त्यांनी वर 2 पर्याय निवडा म्हटलंय म्हणून 2 पर्याय निवडावेच लागतील आपल्याला इथं. 17चे 72 तर 16चे किती? तिला अंकांची बेरीज करायची. 7 आणि 1 होतात 8. 8ला त्याच्या लगतच्या पुढच्या संख्येने म्हणजे 9 ने गुणलं की 8 9 72 होतात. 1 आणि 6ची पण तशीच बेरीज करा. 6 आणि 1 7. 7च्या पुढची लगतची संख्या 8. 7 8 56 हे त्याचं सुद्धा उत्तर आहे. बेरीज 56. बघा हे 56 पण आहे आणि 68 पण आहे. 2 मार्गाने मी उत्तर शोधलं. दोन्ही उत्तर बरोबर आहे. पहिला मार्ग काय होता? 17 गुणिले 4 अधिक 4 बरोबर 72. म्हणून 16 गुणिले 4 अधिक 4 बरोबर 68. 68 4 नंबरचं ऑप्शन आलं. आणि इकडे काय केलं आपण? 17 मधल्या अंकांची बेरीज केली. ती आली 8 आणि तिला 8च्या नंतरची संख्या 9 आहे. तिथं गुणलं 8 9 72 आली. तसंच इथं 6 आणि 1 7. 7 8 56 म्हणून 56 हे सुद्धा उत्तर त्याचं बरोबर आहे. त्याला पुढचा तो पाहिजे. सगळ्यांना जमेन. बघा थोडंसा निरीक्षण करा. बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल. बघा हा तो डी आहे ना, तो सुरुवातीला घेतला त्यांनी ना. ए मात्र शेवटी दिला. पण हे 5 कुठून आणले त्यांनी? हा प्रश्न आहे ना, 5 आणले कुठून? आपण उत्तराकडे लगेच जाऊ शकतो बघा. आपण इथं जी द्यायचा आणि ई नंतर काय करायचं? शेवटी लिहायचा. फक्त आता प्रश्न काय मध्ये काय लिहायचं? मध्ये काय लिहायचं हा प्रश्न आहे. हा 5 आणला कुठून बघा? आपली जी अक्षर मालिका होती ना, तर त्याच्यामध्ये बघा एचा नंबर आहे 1 आणि बीचा नंबर आहे 4. या दोघांची बेरीज करून ती मध्यभागी मांडली 5. तसंच ई आणि जीचं करून बघा. ई आणि जी. ईचा नंबर सापडला तुम्हाला 5 नंबर प्लस. आता जीचा नंबर सापडा किती? 7 नंबर. 5 आणि 7 किती आले? 12. चला जी 12 ई असं त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर शोधा बरं. इथं पण दिसतं, इथं पण दिसतं. पण याच्यामध्ये बदल आहे बघा. ई आणि जीची जागा बदललेली. घाई जर सोडवायला गेलं तर उत्तर चुकणार आपलं. जी 12 ई आहे त्याचं पण बरोबर उत्तर येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. 42 ते 45 साठी सूचना प्रश्न क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? हे प्रश्न एकदम सोपे असतात. थोडंसं लक्ष केंद्रित केलं की पटकन उत्तर सापडतात त्याची. इथं फक्त काय कोणत्या क्रमाने संख्या वाढतात किंवा कोणत्या क्रमाने संख्या कमी होतात, कोणत्या क्रमाने चिन्ह बदलत जातात, असंच एक त्याचं कन्सेप्ट असते. चला 42 प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न बघून घ्या नीट. तुमच्या लक्षात आलं असेल त्या संख्या कोणत्या तरी क्रमाने वाढतायत. तर कोणत्या क्रमाने वाढतायत ते बघूया आपण. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 1 वाढलेला आहे, 1 वाढलेला आहे. आता या दोघांमध्ये किती वाढले? 4 वाढले. या दोघांमध्ये किती वाढले बघा? 15 किती 14 9 14. चला 14 आणि 30 कितीने वाढले बघा? 14 प्लस किती बरोबर 30. 14 मध्ये 16 मिळवले की 30 होतील. चला 30 आणि 55 किती? याच्यामध्ये 25 न वाढ झालेली आहे. आणि 55 आणि 91 मध्ये कितीची वाढ आहे बघा बरं? 36 ची वाढ आहे. मग आता बघा पुढे कितीची वाढ झाली पाहिजे विचार करा. बरोबर आहे 1 4 9 16 25 36. काय आहे? 1 4 9 16 25 36 काय आहे? तर हे वर्ग आहे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, आता 7 चा वर्ग 49 याच्यामध्ये प्लस झाला पाहिजे. बघा 91 मध्ये 49 मिळवले किती होतात? करून बघा. 91 प्लस 49 140. बऱ्याच मुलांनी झटपट उत्तर दिले 140. बरोबर आहे. पर्याय नंबर 2. ज्यांचं 140 उत्तर आलं ते बरोबर.
फक्त बेरीज थोडीशी काळजीपूर्वक करायची. 1, 4, 9, 16 हे पूर्ण वर्ग आहेत, त्या क्रमाने त्या संख्या वाढत गेल्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 43. आता मात्र हे काय आहे, डिसेंडिंग ऑर्डर, उतरता क्रमे. कोणत्या क्रमाने ह्या संख्या उतरलेल्या आहेत ते पाहिजे आपल्याला. 143, 120 कमी आहे बघा. 120 पेक्षा 99 कमी आहे, 99 पेक्षा 80 कमी, असं कमी कमी होत गेलंय. आता कितीनं कमी झालं ते बघायचं आपल्याला. या दोघांमध्ये कितीनं कमी झाले ते बघू आपण. दोघांमध्ये बघा 143 आणि 120 याच्यामध्ये 23चा फरक आहे. झटपट बाजाबाकी करायचा ना. 120 आणि 99 मध्ये 21चा फरक आहे. 99 आणि 80 मध्ये 19चा फरक आहे. बघा तो फरक कमी कमी कसा होत चाललाय. 80 आणि 63 मध्ये 17चा फरक आहे. आता पुढे कितीचा फरक यायला पाहिजे. 63 मधून किती वजा केले की आपल्याला इच्छित असलेली संख्या मिळेल. तर बघा 23, 21, 19, 17 या उतरत्या क्रमानं येणाऱ्या विषम संख्या आहेत. आता 17च्या अगोदरची विषम संख्या कुठली 15 आहे. मग आपल्याला 63 मधून 15 वजा करावे लागतील. ते करून बघा. 63 मधून 15 गेले. तोंडी करायचं, एवढं वजाबाकी करत बसलं फार वेळ जाईल आपल्याला. किती उत्तर आहे त्याचं. 48 इज द राईट आन्सर. ओके, पुढचा प्रश्न बघून घ्या. तर 42 प्रश्न क्रमांक. चिन्ह आहे बघा. आता हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह किती प्रकारचे ते शोधायचं असतं. त्यातल्या बाकीचे जास्त डोकं चालवायची फार गरज नसते. 1, 2, 3, 4 आणि हे 5वं चिन्ह आहे बघा. पुन्हा हे स्वास्तिक पासून सुरू झाले. बघा मी काय करतो ते बघा. 1, 2, 3, 4, 5. बघा किती गट झाले तयार. 1, 2 आणि 3 गट तयार झाले. बरोबर. बघा हा जो स्टार आहे ना, हा स्टार शेवटी गेला. आपल्याला हा जो स्वास्तिक आहे ना सुरुवातीचा, हे स्वास्तिक शेवटी जायला पाहिजे. बरोबर. तर बघा कोणतं चिन्ह राहिलं त्यात बघून घ्या. स्टार, स्वास्तिक, फुली, अधिक, गुणिले. ओके. आता इथं हा स्टार शेवटी गेला, बाकी चिन्ह इकडे सरकली फक्त. मग कसं तिथं करायचंय, हे स्वास्तिक पुढे जाऊ द्यायचं, बाकीचे चिन्ह इकडे सरकवायचे. म्हणजे हा जो स्टार आहे ना, हा पूर्ण भरीव स्टार हा त्याच्या आधी येणार आहे. आणि मग तो पर्याय मध्ये शोधायचा कुठे ते बघा. 1 नंबर का 2 नंबरचा पर्याय येतो बघा. हे आणि सारखं ते बदलले ना. इथं स्वास्तिक अगोदर, इथं स्वास्तिक शेवटी आहे. म्हणजे आपलं 2 नंबरचं हे जे उत्तर आहे इथं काय ते बरोबर आहे. बघून घ्या एकदा परत. आता 45वा प्रश्न घेऊ आपण आता. क्वेश्चन नंबर 45. एकदम सोपा प्रश्न. समसंबंधाची आकृत्या. ही आकृतीमध्ये काय बदल झाला ते बघून घ्या. ही आकृती ह्या आकृतीत काय होईल बघा. आता वरवर जर पाहिलं तर दोन्ही आकृती आपल्याला सारखेच दिसतात. थोडासा बारकाईने विचार करायचे, त्याचे सगळे स्पेअर पार्ट बघून घ्यायचे. मग ते स्पेअर पार्ट कोण त्याच्यात त्रिकोण, गोल आणि हा गोल आहे. तसं तिकडं पण आहे. ते कशी फिरवायचे ते बघून घ्या. बघितलं. आता बघा मी याच्यामध्ये एक चित्र काढतो. कसलं चित्र काढलं मी, तर इकडची जी आकृती तिची आरशातील प्रतिमा इथं काढलेली. बरोबर. आपल्याला अपेक्षित जे उत्तर आहे ते सुद्धा असंच करायचं. त्याची आरशातील प्रतिमा काढायची आणि पुढे उत्तर आपल्याला सापडेल. बघा हे दोघं पुढे गेले आणि हा गोल इकडे आला. ते डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे गेली. हे सगळं उचलायचं, इकडं आणायचं, हे तिकडे घेऊन जायचं. किती नंबर आहे बघा बरं.
हे दोन्ही सारखे बरं काय, हा पर्याय दाबायचा नाही त्याच्यात. तंतोतंत जुळणारी आकृती ती नाही घ्यायची. मग हे सगळं इकडं आणायचं आणि हा पार्ट उचलून तिकडं न्यायचा. पर्याय नंबर कुठं दिसतोय बघा बरं. हा पर्याय बरोबर दिसतोय. पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. 46 ते 47 दोन प्रश्नांसाठी इथं सूचना दिलेली आहे की मालिकेतील चुकीचे पद ओळखा. हा प्रश्न बहुत सोपा आहे. इथं दोन अचूक पर्याय निवडा. दोन चुकीचे बरं का याच्यात. दोन संख्या चुकीच्या आहेत. म्हणजे चांगलं बारकाईने वाचत जायचं. आता या संख्या पण वाढत वाढत गेल्या. चला आपण कितीने वाढले हो. कितीने वाढले 5 ने. हे सुद्धा कितीने वाढले 5 ने. हे कितीने वाढले आता 4 ने. हे कितीने वाढायला पाहिजे होते 5 ने. म्हणजे हा 21 चुकीचा आहे. इथं पाहिजे होते 22. बरोबर. आता 5 ने वाढले. आता 22 आणि 5 27. बघा परत 5 ने वाढले. 27 आणि 5 32. परत 5 ने वाढले. 32 आणि 5 37. परत 5 ने वाढले. इथं मात्र 4 ने वाढले. इथं पाहिजे होते 42. इथं 42 आणि 5 47. 47 आणि 5 परत 52. बघा ज्या संख्यांना मी गोल केला त्या संख्या चुकीच्या आहेत. तिथं त्या नको होत्या. तिथं किती होते. तिथं किती पाहिजे होते 22 पाहिजे होते आणि इथं पाहिजे होते 42. किती नंबरचे पर्याय बघा आता. 22 आणि 42. सॉरी 21 आणि 41. हा 21 आणि 41. हे दोन उत्तर या ठिकाणी म्हणजे दोन संख्या चुकीच्या आहेत. म्हणजे हे दोन उत्तर आहेत. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3. इथं ABCD ACBD अशा प्रकारे हे दिलेलं आहे. तर याच्यात पण एक बसत नाही बरं. एक चुकीचं याच्यामधलं. बाकीचे सगळे बरोबर आहे. तर यासाठी आपल्याला जी अक्षरमाला आहे तर त्या अक्षरमालेकडे जावं लागेल. किंवा असं बघितलं तरी लक्षात येईल तुमच्या. इथं बघा ABCD हे दोघं एकमेकाची जागा घेतलेली दोघांनी बघा. है ना. या दोघांनी एकमेकाची जागा घेतलेली आहे. इथं पण पाहू आपण EFG नंतर H या दोघांनी पण काय केली एकमेकाची जागा घेतलेली है ना. IJKL बघा या दोघांनी पण एकमेकाची जागा घेतलेली. म्हणजे उलट क्रमाने आलेली आहे ती. MNOP ही पण उलट क्रमाने आली बघा. आणि इथं मात्र बघा बरं PQRS हे सरळ क्रमाने आलेली आहे. बरोबर. मग यांनी काय केलेलं या ठिकाणी या 4 गटांमध्ये काय दिसते आपल्याला की मधले जे दोन अक्षर आहेत त्यांनी एकमेकांची जागा घेतलेली आहे. शेवटच्या पर्यायामध्ये मात्र कोणीच कोणाची जागा घेतली नाही जे ते आपल्या जागेवर आहे. म्हणून PQRS पर्याय नंबर 1 हा गटात बसणारा आहे. चुकीचं पद आहे. ओके समजलं. चला पुढे जाऊया. एका सांकेतिक भाषेत 49 स्टार 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 बरोबर 40. 60 चौकट चौकट बरोबर 15. 20 स्टार बरोबर 17. 18 चौकट बरोबर 9. तर 100 चौकट स्टार स्टार बरोबर किती असा प्रश्न आहे. आपल्याला याचं उत्तर शोधायचे. कोणाचं याचं उत्तर शोधायचं. आता बघा 49 स्टार 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 म्हणजे 49 ची 40 होण्यासाठी या स्टार स्टारच्या जागी काय असायला पाहिजे. तर आता मी थेट उत्तर सांगून टाकतो. या स्टारच्या जागी -3 -3 -3 म्हणजे 49 मधून 3 वेळा 3 वजा केले की 40 उत्तर येतं. म्हणजे आपल्याला पहिलं काय कळालं स्टार बरोबर -3 किंवा -3. आता 60 चौकट चौकट बरोबर 15. तर बघा 60च्या वर 2 वेळा कोणती क्रिया करायची संख्या वगैरे घेऊन त्याचं उत्तर 15 येतं. तर चौकटीच्या जागेवर काय घ्यायचं भागिले 2. बघा 60 ला 2 ने भागलं 30 आलं. 30 ला परत 2 ने भागलं 15 आलं. म्हणजे चौकट बरोबर भागिले 2. आता 17 स्टार आहे. बघा 17तून 3 वजा झाले 19 राहिले. 18 भागिले 2 9 हे पण झालं. तर इकडे जायचं आपल्याला 100 कडे. तर उत्तराकडे जायचं आपल्याला 100 चौकट स्टार स्टार बरोबर किती. चला तिथे 100 घेऊया. चौकट म्हणजे किती भागिले 2. स्टार म्हणजे -3 पुन्हा -3
बरोबर काय असेल ते. आता ही पदावली तयार झाली. या दोघांचा भागाकार करू, तो येतो 50. 50 मधून 3 गेले, पुन्हा 3 गेले. बघा 50 मधून हे 6 गेले, उत्तर येतं 44. तर 44 तर कुठंच दिसत नाही. म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे का मग? तर नाही. तर आपल्याला या संख्यांमध्ये थोडी गंमत करून दिलेली आहे. मग त्यातले 44 कोणते ती शोधायची. बघा 88 चौकट म्हणजेच काय? 88 चौकट म्हणजेच 88 भागिले 2 येतात का नाही 44 बघा बरं. एक उत्तर सापडलं. उत्तर किती शोधायचे? एकच शोधायचे ना. ओके. अजून सापडतंय का पहा बरं. आणि इथं 2 अचूक पर्याय निवडा बरोबर. 2 सापडायचे बघा 88 स्टार म्हणजे 88 मधून 3 गेले तर 85 राहतात. हे उत्तर चालणार नाही आपलं. 47 स्टार म्हणजे 47 वजा 3 बरोबर. हे 44 तर बघा. ओके. आणि 47 भागिले 2 हे काही उत्तर येणार नाही त्याचं. 23.5 वगैरे काहीतरी उत्तर येईल त्याचं. पण ते आपल्याला चालणार नाही. पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2 ही उत्तर बरोबर आहे. त्याला पुढे जायचे आता. बघूया. बघा एका सांकेतिक भाषेत लोड शब्द 1, 2 काय दिलेले बघा 12, 15, 14. त्यानंतर बोट हा शब्द 71, 19 असा लिहितात. तर त्याच सांख्यिकी भाषेत मेघ हा शब्द कसा लिहितात? एकदम साधा सोपा प्रश्न आहे हा. बघा एल साठी किती आहे? 12 आहे. नंबर आहे त्याचा. आपली जी अक्षरमाला आहे त्यातले अनुक्रमांक दिलेले आहेत. ओ किती बघा. ओचा नंबर आहे 15. एचा नंबर आहे 1 आणि डी चा नंबर आहे 4. असा साधा सोपा प्रश्न आहे. तर मेघचा किती येईल? एकदम मेघचा शोधू आपण. बघा एचा 1 येतो तुम्हाला माहिती आहे. एमचा शोधा. किती नंबर आहे? एमचा 13. एचा शोधा. अकरा आणि हिचा येतो 5. शोधा बरं. 13, 11, 15 उत्तर कुठे आहे? ऑप्शन नंबर 4. ओके. म्हणजे आपली जी अक्षरमाला आहे त्या क्रमाने ही त्यांना नंबर दिलेले आहेत. आणि शेवटचा प्रश्न घेऊ आजचा आपण. सोपा प्रश्न आहे एकदम. सन, गण आणि पेन. हा सन, गण आणि 2च दिलेत ना. ठीक. सन बरोबर काय दिलेले, गण बरोबर काय दिलेले आणि पेन बरोबर पण दिलेले. बघा या तिन्हीमध्ये जर पाहिलं आपण तर तिन्हीमध्ये एन कॉमन आहे. बरोबर. एन कॉमन लिहायचा. तिन्हीमध्ये कोणतं चिन्ह कॉमन आहे? ट्रायंगल त्रिकोण आहे. तर तो घ्यायचा. आपल्या दोघांमध्ये उरलेलं यू कॉमन आहे बघा. यू 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 बरोबर कोणतं चिन्ह बघा? स्टार स्टार. आता उरले कोणते बघा. एस मध्ये कोणतं आहे? चौकट आहे. आणि जी मध्ये कोणतं आहे? गोल आहे. ओके. आता इकडे या. पी आणि ई दोघंच शिल्लक राहील बघा. या दोघांसाठी 2 चिन्ह आहेत बरं का. आपल्याला शोधायचं काय? पुणे. आपल्याला पी माहित नाही. यू माहिती आहे ना. चला यूचा स्टार लिहून टाकू आपण. एनचं काय आहे? ट्रायंगल आहे. आता पी आणि ई साठी कोणते चिन्ह आहे बघा. गुणिले आणि खुली. गुणिले आणि खुली. हे 4 चिन्ह असलेलं कोणतं हे बघा. ऑप्शन कोणतं आहे बघा बरं. हे 4ही चिन्ह पाहिजेत. आपल्याला चौकट नको बघा. हेच बाद झालं. चौकट इथं पण चौकट हे पण बाद झालं. त्यात वर्तुळ पण नको हे पण बाद झाले. बघा राहिलेलं हे आहे. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं आन्सर आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 याबद्दल थोडीशी सविस्तर अशी माहिती आपण पाहिली. आपण सर्व या माहितीचा आस्वाद घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. उद्या पुन्हा याच वेळेत आपण भेटूया.